बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मम्मी काय बनवणार आहे. हे बघा, हा आहे कुरकुरीत असा लिव्हर पेठा. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते. मस्तच. हे बघा, या तुम्ही पण खायला. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. अर्धा किलो आहे ना कलेजी पेठा आहे. हा पेठा आहे ना असं साफ करून घ्यायचा. चिकनवाल्याला सांगितलं तर तो करून देतो. आणि ह्याचे असे बारीक बारीक तुकडे करून आणायचे. हे बघा, असे बारीक बारीक तुकडे करून आणायचे. हे कलेजी पण आहे त्याच्यात. आता हे स्वच्छ धुवून आहे ना एका वेगळ्या भांड्यात काढून घेते. 2-3 वेळा मी ह्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता याच्यात आहे ना आपण सामग्री टाकूया. सामग्री दाखवते तुम्हाला मैत्रिणींनो. आलं लसूणची पेस्ट आहे. 4 मोठ्या पाकळ्या लसणाच्या आहेत. फूड कलर घेतलेला आहे. कोथिंबीर आहे. किचन किंग गरम मसाला, लाल तिखट मसाला, हळद, मीठ, ही एवढी सामग्री. आणि त्याला लावण्यासाठी, कुरकुरीत करण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ आवर्जून घ्या मैत्रिणींनो. बेसन पिठामुळे कसं रुचकर अशी चव लागते. आता आपण आहे ना ही सर्व सामग्री ह्याच्यात टाकून घेणार आहोत. सुरुवातीला चवीनुसार मीठ, आलं लसूणची पेस्ट, फूड कलर. लसूण नाही टाकायचे, लसूण आपण तळायसाठी घेतलेले आहेत. हा जो पण मसाला घेतलेला आहे हा सर्व मसाला ह्याच्यात टाकून घ्यायचा आणि एकदम व्यवस्थित हलवून घ्यायचं. असं हलवून झालं, आपण जे हे पीठं घेतलेली आहेत ना, तांदळाचं पीठ, बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर, ते पण ह्याच्यात टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याला पूर्णपणे कोटिंग होईल अशा पद्धतीने त्याला लावून चोळून घ्यायचं. मी हातानेच करते बघा. असं मस्त ह्याला लाल कलर येतो. फूड कलर टाकायचा असला तर टाकू शकता, नाही टाकला तरीसुद्धा काही हरकत नाही आहे. माझा जो होता म्हणून मी टाकला आहे. असं थोडंसं चोळून घेतलं की मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. लिव्हर पेठा आहे ना खूप सुक्कं सुक्कं वाटत आहे, म्हणून मी त्याच्यात अगदी नावापुरतं थोडंसं पाणी टाकून ह्याला व्यवस्थित कोटिंग करून घेते. हे बघा, असं मस्तपैकी त्याला चोळून घ्यायचं. पूर्ण त्याच्या अंगाला लागलं पाहिजे अशा पद्धतीने ह्याला चोळून चोळून घ्यायचं. आणि काय करायचं माहिती का, असं एक एक असं घ्यायचं आणि असं तेलात सोडायचं. ह्याला आहे ना चांगलं कुरकुरीत होईपर्यंत मस्त तळून घ्यायचं. तुम्हाला हवं असतं तर आणखीन बारीक तुकडे केले तरी सुद्धा हरकत नाही, पण मोठे तुकडे नंतर आकसलेच जातात ना, म्हणून मी जास्त बारीक काही केलेले नाही आहे. असे सर्व टाकून घ्यायचे. चिटकतात पण त्यांना असं आपण सोडवून टाकायचं. टाकून झाल्यावर आहे ना असं त्याला सतत हलवत राहायचं, म्हणजे चारी साईडने पूर्णतः शिजलं गेलं पाहिजे, कारण पेठा शिजायला वेळ लागतो. हा पहिला घाणा तळेपर्यंत मला 5 मिनटं लागलेली आहेत. मोठ्या गॅसवरच तळायचं मैत्रिणींनो, बारीक गॅस अजिबात करायचा नाही. मोठ्या गॅसवर झालं ना की मस्त असं कुरकुरीत होतं. सुगंध भारी सुटलाय. या खायला. मम्मी, ह्याला तळायला किती वेळ लागला? 5 मिनटं. आता हे झालेले आहे, हे आता आपण काढून घ्यायचे. हे काढून झाले ना, मम्मी ह्याच्यावर चाट मसाला टाकून खाऊ शकतो? चाट मसाला टाकायचा, नाही तर लिंबू पिळून घ्यायचा. खूप सुंदर लागतं बघा, किती मस्त असे झालेले. ह्याच्यावर चाट मसाला टाकूनच टेस्टी लागतं. आता हे उरलेले पण आपण टाकून घेऊया. हे बघा मित्र, माझ्याशी तर वेटच होत नाही बघा, माझा हात आपोआप जातोय तिथं. असे टाकून घ्यायचे. आणि ह्याच बरोबर काय करायचं माहिती आहे का मैत्रिणींनो,
हा लसूण आहे ना ठेचून घेतलेला, तो पण ह्याच्यात तळून टाकायचा. 2 मिनिटांनी लसूण काढून घ्यायचा आणि चिकन व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आता आहे ना आपण हा लसूण काढून घ्यायचा. 4 पाकळ्या टाकलेल्या ना, ह्या 4 पाकळ्या आपण काढून घेतल्या. 2च मिनिटं फक्त तळून घ्यायचा लसूण. त्याला ते बघा कसं फट फट फुटतंय. कसं करतंय, फुटतंय. आता हे आपण काढून घ्यायचे. आता हे झालेले आहे. हे आता असं आपण काढून घ्यायचे. सर्व काढून घेतलेले आहेत. आता याच्यावर आपण थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा. असा चाट मसाला टाकायचा आणि मस्तपैकी अर्धा लिंबाचा रस ह्याच्यावर असं पिळून घ्यायचा. हा कसं यम यम झालेलं आहे. असा लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माझी ही आजची जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.